हॅलो, थोरात ताई बोलताय का? हो मी ताई बोलतीये. हा, बोला ना. त्या यांनी नंबर दिला होता हजारे ताई हा मग आता कुठे आहे तुम्ही? आम्ही आता नांदुरकीमध्येच आहे, पोरगा बी आहे सोबत. तर बरं आपल्या का ते इथे निबेच्या तिथं पाठवायचं का? ते निबेचं काय कारखाना आहे तिथं? ते ऐका ना तिथं तुम्ही आता तिकडून निघा आणि तुम्ही ते सावलीमध्ये नाही का टर्न घ्या वरती हा हा त्या कमानीतून वरती हा. तिथं या बरं आम्ही येतोय तिथं. मी पण येते का पोराला घेऊन येऊ राहिली तिथं. हा हा तिथं येऊ का मग? घेतला तयार केलाय का? हा, ते रिझम तयार आहे ना? हा, तर बाकीचं सगळं कागदपत्र सगळं तयार आहे. नाही लगेच नाही पण रिझम तयार केलाय का रिझम? हा, रिझम बी केला आहे आणि रिझम घेऊन ये आणि ते मग ते हे त्यावेळेस द्यावा लागतो ते 15 दिवसांनी ना इंटरव्ह्यूला ओळखी तेव्हा सगळं आलाय. आता रिझम घेऊन ये पटकन तिथं. मी पोराचा बाप बोलतोय, पोरग माझ्या सोबतच येते. बरं मग या तिथं या. आणि ते किती किती आणायचे पैसे ना 5,050 लागतील वरती. 5,050 का? हा थोडे कमी करा ना ताई, काय आम्ही नाही तिथं 5च द्यावा लागतील. पण 5च द्यावा लागतील. तर ते काय आहे ते तर तिथं मी आता फोनवर नाही जास्त बोलू शकत. पण मग ते बोलणं योग्य बी नाही ते म्हणा. ते हा ना आणि ते मला द्यावं लागतील कारण ते कसं आहे ते गुपचूप आहे ते करावं लागतं. गोष्टी कशा आहे मग पण त्याची अजून काही पोरं लावले का ताई कामाला? आज शेवटचा दिवस आहे. पोरं खूप लावले तिथं लागले ना. आज शेवटचा दिवस आहे. शिवाय तुम्ही विचारा तिथं आज शेवटचा दिवस आहे. हा का? नाही काय माझी प्रशासनाच्या माध्यमातून आपण कारवाई करूच, पण आपल्या सगळ्या बांधवांच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून विनंती सगळ्यांना एकच आहे की शिर्डीच्या इतिहासामध्ये आजपर्यंत कोणालाही रोजगार देण्यासाठी पैसे घेतले गेलेले नाही. संस्थांमध्ये आजपर्यंत 10,000 लोक नोकरी करतायत. त्यांना नोकरीवर लागण्यासाठी कोणालाच पैसे द्यावा लागले नाही. प्रवरा उद्योग समूहामध्ये 10,000 लोक काम करतात, त्यांनाही कोणाला पैसे द्यावा लागले नाही. तर शिर्डी विधानसभेमध्ये आणि राहत्या तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकल्पामध्ये नोकरीला लागण्यासाठी कोणालाही कधीही आयुष्यामध्ये ना मागचे 50 वर्ष ना पुढच्या 50 वर्ष पैसे द्यावा लागणार. MIDCमध्ये उभी राहणारी कंपनी ही त्या माणसाच्या मुलाखती घेतल्यानंतर जरी डिग्री असेल पण ज्ञान नसेल तर तो घेतला जाणार नाही. या सगळ्या खाजगी कंपन्या आहेत. इथं कोणीही आपल्या प्रमाणात कुठल्याही प्रकारे दडपशाही करून याला घ्या त्याला घ्या हे होणार नाही. हा आपला मतदारसंघ आहे. जो योग्य आहे त्यालाच रोजगार मिळणार, स्थानिकांनाच मिळणार. बाहेरच्या लोकांना इथं प्राधान्य नाही. काही टेक्निकल पोस्ट असतील जिथं आपल्याकडे लोक नसतील तेवढे पुरतं मर्यादित ते लोक भरले जाऊ शकतात. आणि आजही तुम्ही माहिती घेतली तर तिथं लागणारे लोक आज जे लागत आहेत. आणि माझी विनंती ही आहे की लोक जी घाई करतायत, आता अशी एकच गोडाऊन उभा आहे, असे 9 गोडाऊन उभे राहायचे. मी कालच MIDC मुंबईला मिटिंग करून आलो की उरलेले जे काही सगळे शिर्डीचे प्लॉट आहेत जे आता थोड्याशा टेक्निकल गोष्टीमध्ये अडकले होते, मला वाटतं आठवड्यानंतर ह्या टेक्निकल गोष्टी सुटतील आणि ॲट अ टाईम पुढच्या 2 वर्षामध्ये सगळ्याच प्लॉटवर बांधकाम केलं जाईल. दराची तफावत होती. अगोदर 850 रुपये दर ठरला होता, पण 850 रुपयेमध्ये तिथं वीज आणणं शक्य नव्हतं म्हणून 1440 रुपये आता रेट केलेला आहे शिर्डी MIDCचा. आता 1440 मध्ये जेव्हा निविदा निघेल प्लॉट विक्रीची आणि ते प्लॉट घेतले जातील तर त्या आलेल्या पैशातून मग तिथं वीज आणि सबस्टेशन, अगोदर कोपरगाव सबस्टेशन होतं, आता सिंधुदुर्ग आणावं लागते कारण की म्हणजे असे अनेक टेक्निकल मुद्दे आहेत. सांगायचं तात्पर्य एवढंच की मी तमाम जनते आणि सगळ्या तरुणांना विनंती करेन, रोजगार ही आमची जबाबदारी आहे, महायुती सरकारची जबाबदारी आहे. मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आणि पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून एवढे मोठे प्रकल्प आपल्या तालुक्यात मतदारसंघात आलेत. थोडं संयमाने करा. अर्ज आल्यानंतर त्या मूळच प्रकल्पाच्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. नाही जरी केलं तरी मी तुम्हाला सांगतो की पुढचे 3 महिने कुठलीही अशी भरती केली जाणार नाही. एकदा पूर्ण स्ट्रक्चर उभं राहिल्यावर मग पुढच्या भरतीची प्रक्रिया सुरू होईल आणि ज्यांचे अर्ज ते कंपनीकडे अधिकृतपणे जमा असतील, मेल ID आहे त्या मेल ID वर जमा करा. मी हे म्हणणार नाही की सगळे अर्ज माझ्याकडे झाले पाहिजे, ती माझी कंपनी नाही, किंवा सगळे अर्ज आमच्या नगरसेवकाकडेच गेले पाहिजे, आमच्या भाजपच्या पदाधिकाऱ्याकडेच गेले पाहिजे असं माझं म्हणणं नाही. व्यक्ती कुठल्याही पक्षाचा असो पण तो जर कार्यक्षम असला आणि त्याच्या माध्यमातून जर MIDCच्या उद्योगामध्ये वाढ होत असेल तर मग त्याला घेतलं जाईल. जे उद्योग वाढवतात त्यांना नको, जे आपल्या कौशल्यातून आहे त्या उद्योगाला पुढे नेतील तसे लोक पाहिजे. कोपरगावच्या हजारे आणि थोरात अशा 2 महिला आहेत. विखे पाटलांकडे जाण्याची गरज नाही, तुमचं काम आम्ही इकडंच करून देतो असं एक त्यांचं ऑडिओ रेकॉर्डिंग देखील आलेलं आहे. काय वाटतं आपण मला ते ऑडिओ
पाठवलंही होतं, मी पोलिसांना दिलेलं आहे. आणि हे नुसतं कोपरगाव पुरतं मर्यादित नाही, शिर्डीमध्ये पण तुम्हाला भरपूर लोक यापूर्वी पण भेटलेत आणि आजही भेटतील की विखे पाटलांकडे जायची गरज नाही, आम्ही सगळं करू. आता म्हणणारी संख्या कमी झाली मी सक्रिय झाल्यापासून, पण आहेत. त्यामुळे त्याला काय आपण बंद करू शकत नाही, आम्ही काही देव नाही, आमच्याकडे सगळे आले पाहिजे असंही माझं म्हणणं नाही. आमची जबाबदारी या मतदारसंघाच्या पुढच्या 30 वर्ष 40 वर्ष युवकांना रोजगारासाठी जाऊ लागू नये ही आमची जबाबदारी, एक नैतिकता म्हणून एवढे वर्ष आमदारकीची संधी जनतेने आम्हाला दिली ती आम्ही पार पाडतोय. यामध्ये जर कोणी विघ्न आणत असेल तर आपण 100% कारवाई करणार. आणि ह्या ज्या 2 महिला पैसा गोळा करत असतील, जी तक्रार आणि आपल्याला रेकॉर्डिंग समोर आलेली आहे, त्यांच्यावर प्रशासन 100% कारवाई करेल.